नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSN फर्स्टचा डिफरन्स बिटवीनचा प्रश्न बघणार आहोत. सक्रिय रोगप्रतिकारक क्षमता आणि निष्क्रिय रोगप्रतिकारक क्षमता यामधील फरक. सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह आणि निष्क्रिय म्हणजेच पॅसिव्ह इम्युनिटी. तर बघूया पहिला पॉईंट. स्वतःच्या शरीरात तयार होते तेव्हा रोगजंतू शरीरात प्रवेश करतात किंवा लस दिली जाते तेव्हा शरीराच्या प्रतिकारशक्तीने तयार केलेली क्षमता म्हणजेच काय, ॲक्टिव्ह इम्युनिटी. ही ॲक्टिव्ह इम्युनिटी स्वतः शरीरात तयार होते. तर रोगप्रतिकार पॅसिव्हमध्ये बघूया, इतरत तयार केली जाते. ही क्षमता तयार झाली अँटीबॉडीज दुसऱ्या प्राण्यांकडून किंवा व्यक्तीकडून इंजेक्शनाद्वारे किंवा नैसर्गिकरित्या शरीरात दिली जातात. म्हणजेच काय, ही झाली पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे ही स्वतः तयार होत नाही, ती अँटीबायोटिक्स ही बाहेरून दिली जातात. जसे की लस असेल, तात्पुरती लस किंवा खाण्यात येणारे अँटीबायोटिक्स हे ह्याच्यामध्ये येतात. तर दुसरा पॉईंट बघूया. ही क्षमता विकसित होण्यास वेळ लागतो. काही दिवस ते आठवडे, म्हणजे याला काही दिवस किंवा आठवडे लागतात तयार होण्यासाठी. तर पॅसिव्हमध्ये बघूयात, क्षमता लगेच प्राप्त होते कारण अँटीबॉडीज त्वरित उपलब्ध होतात. ॲक्टिव्हमधला तिसरा पॉईंट आहे, ही क्षमता दीर्घकाळ टिकते, म्हणजे वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभर. तर पॅसिव्हमध्ये ही क्षमता अल्पकाळ टिकते, काही आठवडे ते महिने, कारण अँटीबॉडीज लवकर नष्ट होतात. ॲक्टिव्हमधला चौथा पॉईंट आहे, शरीरात प्रतिकारशक्ती स्मृतिपेशी तयार होतात, ज्यामुळे पुन्हा संसर्ग झाल्यास त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद मिळतो. तर स्मृतिपेशी म्हणजेच मेमोरी सेल तयार होतात आणि त्यामुळं काय होतं, जर त्याचा संसर्ग पुन्हा झाला तर त्याच्याविरुद्ध लगेच फायटिंग बॉडी करते. तर पॅसिव्हमधलं आहे, शरीरात स्मृतिपेशी म्हणजे मेमोरी सेल तयार होत नाहीत, त्यामुळे पुढील संसर्गावर मात करता येत नाही. म्हणजेच काय, तर पुढील संसर्गावर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ही क्षमता उपयुक्त नसते. तर पुढचा पॉईंट बघूयात. पाचवा पॉईंट, यामुळे होणारा रोगप्रतिकारक प्रतिसाद प्रभावी आणि उच्च तीव्रतेचा असतो. तर पॅसिव्हमधील यामुळे होणारा रोगप्रतिकार प्रतिसाद कमी प्रभावी आणि तात्पुरता असतो. तर पुढचा पॉईंट आहे, ही नैसर्गिकरित्या म्हणजे संसर्गातून किंवा कृत्रिमरित्या लसीकरणातून प्राप्त होते. पॅसिव्हमध्ये ही नैसर्गिकरित्या आईकडून किंवा कृत्रिमरित्या अँटीबॉडीजच्या इंजेक्शनामधून प्राप्त होते. तर सातवा पॉईंट बघूयात. शरीराला स्वतःचे अँटीबॉडीज तयार करावे लागतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा उत्तेजित होते. तर पॅसिव्हमध्ये शरीराला अँटीबॉडी तयार करण्याची गरज नसते, ते थेट शरीरात घेतले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे 9वा, याचा वापर दीर्घकालीन संरक्षणाकरता आणि भविष्यातील संसर्गापासून बचाव करण्यासाठी होतो. तर पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये याचा वापर त्वरित संरक्षण आणि विषबाधा किंवा तीव्र संसर्ग झाल्यावर उपचार करण्याकरता केला जातो. तर 10वा पॉईंट आहे, या क्षमतेत अँटीजन शरीरात प्रवेश करतात. तर पॅसिव्हमध्ये या क्षमतेत थेट अँटीबॉडीज शरीरात प्रवेश करतात.